This is journey from boring to interesting and from difficult to easy. This is lecture of English vocabulary. Hello warriors, this is Supriya and you're watching Warrior Supriya YouTube channel where future warriors will be made. आजच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण नेहमीप्रमाणेच न्यू वर्ड्स नवीन वोकॅब्लरी शिकणार आहोत. जी वोकॅब्लरी तुमची वोकॅब्लरी इम्प्रूव्ह करण्यासाठी तर हेल्पफुल ठरेलच, पण त्याचबरोबर इंग्लिशमधील तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी सुद्धा तेवढीच हेल्पफुल ठरेल. यापूर्वी सुद्धा वोकॅबचे काही लेक्चर्स मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही ते लेक्चर्स पाहिले नसतील, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तशीच एंड स्क्रीनला सुद्धा मिळून जाईल, तर तिथून तुम्ही ते लेक्चर्स पाहू शकता. सो आजच्या लेक्चरमध्ये सुद्धा अगेन आपण 5 वर्ड्स घेणार आहोत, बट नॉट ओनली 5 वर्ड्स. त्यासोबत ऑप्शन्समध्ये जे वर्ड्स दिलेले आहेत त्या वर्ड्समधून सुद्धा आपण त्या वर्ड्सचा सुद्धा अभ्यास करणार आहे. सो जरी क्वेश्चन 5 असतील तरीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर वोकॅब्लरी तुमची या लेक्चरमधून क्लिअर होणार आहे. तर आजच्या लेक्चरमधला फर्स्ट क्वेश्चन काय आहे? सिलेक्ट द ॲक्युरेट मिनिंग ऑफ टेम्परेट. टेम्परेट, व्हॉट डज इट मीन? लेट्स सी द ऑप्शन. ऑप्शन ए इज हाय टेम्पर्ड, ऑप्शन बी ॲबनॉर्मल, ऑप्शन सी मॅड, ऑप्शन डी मॉडरेट. व्हॉट इज द मीनिंग ऑफ टेम्परेट? व्हॉट डज इट मीन? ओके, नेहमीप्रमाणेच मी तुम्हाला आणखी एक क्लू देणार आहे. जसं की टेम्परेट हा वर्ड मी सेंटेन्समध्ये यूज करून सांगणार आहे आणि त्याच्यावरून तुम्ही ॲटलिस्ट गेस करू शकता की टेम्परेटचं मीनिंग काय असेल. बट त्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे? व्हिडिओ पॉज करायचा आहे, तुमचा आन्सर कमेंटमध्ये द्यायचा आहे अँड देन व्हिडिओ प्ले करून चेक करायचं आहे तुमचा आन्सर करेक्ट आहे की नाही. सो टेम्परेट मीन्स व्हॉट? पहिल्यांदा सेंटेन्स पाहूया, तुमचा क्लू मी तुम्हाला देते. These birds only survive in temperate latitudes. These birds only survive in temperate latitudes. काही लक्षात येते? काही गेस करू शकता तुम्ही याच्यावरून? ओके, लेट्स सी. हाय टेम्पर्ड लॅटिट्यूड्स, ॲबनॉर्मल लॅटिट्यूड्स, मॅड लॅटिट्यूड्स, मॉडरेट लॅटिट्यूड्स. कोणता वर्ड इथे फिट होतोय? अर्थातच याचं करेक्ट आन्सर आहे मॉडरेट. टेम्परेट मीन्स मॉडरेट. टेम्परेट हा शब्द जो आहे तो जनरली क्लायमेटच्या बाबतीत यूज केला जातो, हवामानाच्या बाबतीत यूज केला जातो. नॉट व्हेरी हॉट, नॉट व्हेरी कोल्ड, म्हणजे जे मध्यम मॉडरेट स्वरूपाचं जे क्लायमेट असतं त्याला जनरली टेम्परेट असं म्हटलं जातं. बट टेम्परेट म्हणजे बेसिकली हा जरी टेम्परेचरच्या बाबतीत यूज केला जात असेल, क्लायमेटच्या बाबतीत यूज केला असेल, तरीसुद्धा फक्त त्याच संदर्भात यूज केला जातो असं नाही, बाकी ठिकाणी यूज केला जाऊ शकतो. मात्र जास्तीत जास्त करून मॅक्झिमम टाइम्स तो क्लायमेटच्या बाबतीत यूज केला जातो. ठीक आहे. सो टेम्परेटसोबत जे इतर वर्ड आलेले आहेत ते पण आपण समजून घेऊयात. हाय टेम्पर्ड, व्हॉट डज इट मीन? हाय टेम्पर्ड, अ पर्सन ज्याला लगेच राग येतो, लगेच तो असा अँग्री होतो. हाय टेम्पर्ड आपण म्हणतो ना शॉर्ट टेम्पर्ड, तर त्यालाच हाय टेम्पर्ड असं सुद्धा म्हटलं जातं. ॲबनॉर्मल, विच इज नॉट नॉर्मल, डिफरंट फ्रॉम नॉर्मल, जो नॉर्मल नाही आहे त्याला आपण काय म्हणू? ॲबनॉर्मल. ॲबनॉर्मल हा अँटोनिम आहे कशासाठी? नॉर्मलसाठी. मॅड, मॅड मीन्स व्हॉट? मेंटली इल. द पर्सन हु इज मेंटली इल, मेंटली सिक पर्सन, त्याला आपण मॅड म्हणतो. ठीक आहे. आणि मॉडरेट म्हणजे काय? नॉट टू बिग और नॉट टू स्मॉल, अशी काही वस्तू जी की मध्यम आहे. तर हे फक्त वस्तूच्या बाबतीतच नाही तर वेगवेगळ्या ठिकाणी आपण यूज करू शकतो मॉडरेट. आणि मॉडरेट हा टेम्परेटला सिनोनिम आहे, समानार्थाचा शब्द आहे. ठीक आहे. सो इथे तुम्ही कुठले कुठले नवीन शब्द शिकलात? टेम्परेट, हाय टेम्पर्ड मे बी तुम्हाला माहिती असेल, ॲबनॉर्मल, मॅड तर आपल्याला एनीहाव माहितीच आहे, आणि मॉडरेट. देन नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द ॲक्युरेट मिनिंग ऑफ इनकल्केट. Inculcate, what does it mean? Inculcate. Let's see the option. Option A is deep impression. Deep impression. Option B, bad influence. Bad influence. Option C, immoral. Immoral. Option D, teaching. Oh, what does it mean? Inculcate. आपण आणखी एक क्लू पाहूयात. Let's see the sentence. We have tried to inculcate a feeling of citizenship in youngsters. Citizenship in youngsters. Okay, inculcate a feeling. Try to inculcate. To inculcate means what? Deep impression, bad influence, immoral, teaching. Inculcate means to teach and impress.
टू टीच अँड इम्प्रेस, म्हणजे मनावरती बिंबवणं, एखाद्याच्या मनावरती एखादी गोष्ट असं कोरणं किंवा लहानपणापासून जे संस्कार वगैरे घडवले जातात ना, एखादी गोष्ट आपल्या मनावरती अशी बिंबवली जाते, त्याला म्हटलं जातं इनकल्केट, म्हणजेच डीप इम्प्रेशन सोडणं, डीप इम्प्रेशन सोडणं. सो इनकल्केट मीन्स डीप इम्प्रेशन. बॅड इन्फ्लुएन्स म्हणजे काय असेल? वाईट संगत, वाईट गोष्टींचा प्रभाव, बॅड इन्फ्लुएन्स. इमॉरल म्हणजे काय असेल? जे मॉरल नाही आहे ते, अनैतिक, समथिंग बॅड. कन्सिडर्ड रॉंग ऑर नॉट ऑनेस्ट बाय मोस्ट ऑफ द पीपल, म्हणजे मोस्ट ऑफ द पीपलला जे रॉंग वाटतं किंवा जे बॅड वाटतं त्या गोष्टींना आपण काय म्हणतो? इमॉरल. अँड टीचिंग मीन्स टीचिंग, जे मी आत्ता करत आहे, जे मी आत्ता करते त्याला आपण टीचिंग म्हणतो. बट वेन वी से इनकल्केट, याचा अर्थ होतो की एखाद्याच्या मनावरती बिंबवणं. वी हॅव ट्राय टू इनकल्केट अ फिलिंग ऑफ सिटिझनशिप इन यंगस्टर्स. यंगस्टर्सच्या मनावरती नागरिकत्वाची भावना जी आहे ती बिंबवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आहेत. ठीक आहे. देन थर्ड क्वेश्चन, सिलेक्ट द ॲक्युरेट मीनिंग ऑफ बेडलम. बेडलम, हॅव यू हर्ड दिस वर्ड? कधी ऐकले का बेडलम? व्हॉट डज इट मीन? नसेल ऐकलं ना तर खूप इंटरेस्टिंग मिनिंग आहे, तुम्ही कदाचित गेस नाही करू शकणार, बट बेडलम वर्ड मला आवडला. ओके, व्हॉट डज इट मीन? ऑप्शन ए हॉस्पिटल, ऑप्शन बी स्कूल, ऑप्शन सी ऑर्फनेज, ऑप्शन डी मॅड हाऊस. व्हॉट डज इट मीन? आपण सेंटेन्स पाहूया, गेस करू शकाल. व्हॉट्स हॅपनिंग इन दॅट रूम? इट्स बेडलम इन देअर. व्हॉट्स हॅपनिंग इन दॅट रूम? इट्स बेडलम देअर. ओ, इट्स डिफिकल्ट टू गेस. हे खूप डिफिकल्ट वाटते गेस करण्यासाठी. स्टील परत एकदा ऑप्शनकडे जाऊया. हॉस्पिटल असेल का, स्कूल असेल का, ऑर्फनेज असेल का, मॅड हाऊस असेल का? चारही गोष्टी आहेत त्या कुठल्या तरी ठिकाणाचं नाव दर्शवत आहेत, प्लेस दर्शवत आहेत. सो बेडलम काय असेल याच्यापैकी? बेडलम मीन्स असं ठिकाण जिथे मेंटली इल लोकांची केअर केली जाते, ऑर वी कॅन से द प्लेस जिथे खूप सगळं कन्फ्युजन आहे, जिथे खूप सगळा गोंधळ आहे, नॉइझी प्लेस ओनली बिकॉज ऑफ कन्फ्युजन, अशा ठिकाणाला पण आपण बेडलम म्हणतो. किंवा जे वेड्यांचं हॉस्पिटल असतं, मेंटल असायलम, त्यालासुद्धा आपण बेडलम म्हणतो. सो याचं सिनॉनिम काय येईल? मॅड हाऊस. व्हॉट्स हॅपनिंग इन दॅट रूम? इट्स बेडलम इन दॅर. तिथे नक्की काय होतं? एवढा सगळा गोंधळ आणि गोंगाट चालू आहे, एवढं सगळं कन्फ्युजन तिथे चालू आहे. एक्झॅक्टली व्हॉट इज हॅपनिंग देअर? ठीक आहे, तर बेडलमचा अर्थ होतो मॅड हाऊस. ठीक आहे, तर बेडलम या शब्दाला आपण वेगवेगळ्या रेफरन्सनी वापरतो, वेगवेगळ्या ठिकाणी जिथे की मेंटली इल लोकांची केअर केली जाते त्या ठिकाणाला पण बेडलम म्हणतात. किंवा एखाद्या ठिकाणी फार गोंधळाची स्थिती असेल, खूप सगळे कन्फ्युजन असेल, आरडाओरडा असेल, तर त्या ठिकाणाला सुद्धा बेडलम असं म्हटलं जाईल. हॉस्पिटल तर नाही येणार, स्कूल नाही येणार. ऑर्फनेज काय असतं? अशी मुलं ज्यांचे पेरेंट्स नाही आहेत. अ होम फॉर चिल्ड्रन हुज पॅरेंट्स आर डेड, ज्यांचे आई वडील वारलेले आहेत, अशी जी मुलं असतात ज्यांना आपण मराठीमध्ये अनाथ म्हणतो. अनाथ बच्चों के लिए जो आश्रम होता है, ऑर्फनेज, त्याला म्हटलं जातं ऑर्फनेज. ठीक आहे. आणि मॅड हाऊस काय आहे? बेडलम. वुड यू लाईक टू गो बेडलम? नो. आर यू मॅड? आय विल सेंड यू टू बेडलम, असं तुम्ही म्हणू शकता. ॲक्च्युली मॅड हाऊस पण आहे आणि त्याचं मिनिंग दुसरं पण मी सांगितलं की खूप नॉइझी, कन्फ्युज्डवालं ठिकाण, जिथे की खूप आरडाओरडा पण चालू आहे, फक्त गोंधळ चालू आहे, त्या ठिकाणाला पण तुम्ही बेडलम असं म्हणू शकता. नेक्स्ट वर्ड काय आहे? सिलेक्ट द ॲक्युरेट मिनिंग ऑफ रिनाउंड. रिनाउंड, रिनाउंड मीन्स वॉट? लेट्स सी द ऑप्शन. फेमस, हॅपी, जॉयफुल, इवल. Famous, happy, joyful, evil. What does it mean? Renowned. Let's see the sentence. The French are renowned for their cooking. Oh, हे तर लगेच समजते. The French are renowned for their cooking. म्हणजे काय? फ्रेंच कशासाठी रिनाउंड आहेत? मीन्स फेमस. ओके, रिनाउंड मीन्स फेमस. दे आर रिनाउंड फॉर देअर कुकिंग. ते त्यांच्या कुकिंगसाठी फेमस आहेत. ओके, हॅपी मीन्स हॅपी, जे की मी नेहमी असते. जॉयफुल म्हणजे खुशीपूर्ण, म्हणजे ज्याच्यामध्ये खूप सगळा आनंद आहे, त्याला जॉयफुल असं आपण म्हणतो. आणि इव्हिल, इव्हिल मीन्स व्हॉट? इव्हिल मीन्स मोरली बॅड, असं काहीतरी जे की लोकांसाठी हार्मफुल ठरू शकतं, विच इज नॉट गुड. ॲक्च्युली आपण त्याला चांगलं नाही कन्सिडर करत. ठीक आहे, तर अशा गोष्टी ज्या की लोकांसाठी ट्रबल ठरू शकतात, लोकांना त्रास देणारे ठरू शकतात. समथिंग दॅट कॉझिंग ट्रबल ऑर हार्म पीपल.
त्याला पण आपण काय म्हणतो इव्हिल. ठीक आहे, म्हणजे असं काहीतरी जे की मॉरली बॅड आहे, जिथे आपण ज्याला इमॉरल असं म्हटलं होतं अनैतिक गोष्टी, तर असंच काहीसा इव्हिलचा अर्थ होतो. ओके, नेक्स्ट वर्ड, सिलेक्ट द ॲक्युरेट मिनिंग ऑफ डोसाईल. डोसाईल, इडली डोसावाला डोसा आहे का? नाही, डोसाईल. डोसाईल मीन्स व्हॉट? लेट्स सी द ऑप्शन. ऑप्शन ए मॅनेजेबल, ऑप्शन बी शेम, ऑप्शन सी हेजिटंट, ऑप्शन डी ओबिडियंट. Manageable, shame, hesitant, obedient. What does it mean? What does docile mean? Okay, let's see the sentence. The women he remembered were docile and silent. ओके, थोडंफार तुम्ही काय करू शकता, गेस करू शकता, तुमचा आन्सर देण्याचा प्रयत्न करा. आपण पाहूयात की याचं करेक्ट मिनिंग काय आहे. द वुमेन ही रिमेंबर्ड वेर डोसाईल अँड सायलेंट. म्हणजे डोसाईल मीन्स क्वाईट अँड इझी टू कंट्रोल, जे इझिली कंट्रोल केलं जाऊ शकते, कंट्रोलेबल आहे, जे ज्याला आपण इझिली कंट्रोल करू शकतो, ज्याला आपण इझिली मॅनेज करू शकतो. नॉट सो डिफिकल्ट टू डील विथ, असं काही खूप हार्ड नाही की त्याच्यासोबत डील करणं आपल्याला डिफिकल्ट जाईल. त्याला आपण काय म्हणतो, मॅनेजेबल. त्यालाच आपण काय म्हणतो, डोसाईल. डोसाईल मीन्स असं काहीतरी जे की कंट्रोल करण्यासाठी किंवा हँडल करण्यासाठी इझी आहे. ठीक आहे. शेम मीन्स व्हॉट? शेम मीन्स आपल्याला असं ओशाळवाणं वाटणं किंवा लाज वाटणं. शेमला आपण लाजच म्हणतो ॲक्च्युली. शेम ऑफ यू असं म्हटलं जातं ना रागारागात, शेम ऑफ यू, तुझी लाज वाटते मला, असं. देन हेजिटंट. हेजिटंट म्हणजे काय? स्लो टू स्पीक ऑर ॲक्ट बिकॉज यू आर अनसर्टन. ज्यावेळेला तुम्हाला एक्झॅक्टली ती गोष्ट माहिती नसते किंवा तुम्ही थोडेफार कन्फ्यूज असता, त्या गोष्टीबद्दल शुअर नसतं, त्यावेळेला तुम्ही असं बोलायला थोडंसं दचकता. ठीक आहे. कैसे कहू, कैसे बताऊ, म्हणजे तुम्हालाच थोडंसं आत्मधून असं वाटत असते की अरे यार हे खरं आहे का, तुम्हीच शुअर नसता, त्यावेळेला आपण त्याला म्हणतो हेजिटंट. म्हणजे ते सांगण्यासाठी, म्हणजे थोडंसं उशाळवाणं किंवा दचकणे एखादी गोष्ट सांगण्यासाठी किंवा त्याची पूर्ण खात्री नसणे, त्याला आपण हेजिटंट म्हणतो. ऑबिडियंट. ऑबिडियंट मीन्स व्हॉट? आज्ञाधारक. जे सांगितलेलं आहे ते सगळं काही ऐकणारा, त्याला आपण ऑबिडियंट म्हणतो. जो की आज्ञा ऐकणारा असतो त्याला ऑबिडियंट असं म्हटलं जातं. सो आपण कुठले 5 वर्ड्स पाहिलेले आहेत आज? टेम्परेट, इनकल्केट, बेडलम, रिनाउंड आणि डोसाईल. हे 5 वर्ड्स पाहिले, बट ओन्ली 5 वर्ड्स आपण शिकलो का आज? नाही. टेम्परेट मीन्स मॉडरेट. टेम्परेट जनरली यूज केला जातो क्लायमेटच्या बाबतीत. नॉट व्हेरी हॉट, नॉट व्हेरी कोल्ड. जे मॉडरेट असेल त्याला आपण टेम्परेट म्हणू. ॲबनॉर्मल, वी नो ॲबनॉर्मल विच इज नॉट नॉर्मल, समथिंग डिफरंट फ्रॉम नॉर्मल, त्याला आपण ॲबनॉर्मल म्हणू. हाय टेम्पर्ड, शॉर्ट टेम्पर्ड, अ पर्सन हू इझिली गेट्स अँग्री, और ज्याला खूप जास्त राग येतो अशी व्यक्ती. ठीक आहे. देन मॅड. मॅड मीन्स मेंटली इल, मेंटली सिक पर्सन. देन इनकल्केट. इनकल्केट मीन्स डीप इम्प्रेशन, एखाद्यावरती डीप इम्प्रेशन सोडणं, त्याला आपण म्हणतो इनकल्केट. बॅड इन्फ्लुएन्स, काहीतरी वाईट गोष्टीचा प्रभाव त्याच्यावरती होणं, त्या इन्फ्लुएन्समध्ये जाणं. इमॉरल विच इज नॉट मॉरल, त्याला आपण इमॉरल म्हणतो. देन टीचिंग. टीचिंग मीन्स टीचिंग. Bedlam. Bedlam is madhouse or a place where people are very confused. The place is very noisy. त्याला आपण bedlam म्हणू शकतो. bedlam असं म्हणू शकतो. Then renowned. Renowned means famous. Famous. Then docile. Docile means manageable. Easy to manage. Easy to deal with. ज्याच्यासोबत डील करणं फार डिफिकल्ट नाही आहे असं काहीतरी, त्याला आपण म्हणतो मॅनेजेबल. देन शेम, वी नो. हेजिटंट मीन्स थोडंफार बोलताना आपण अनसर्टन असल्यामुळे ती गोष्ट आपण कॉन्फिडेंटली बोलत नाही, दॅट इज हेजिटंट. आणि ऑबिडियंट, जे आज्ञाधारक असतात त्यांना आपण ऑबिडियंट म्हणतो, जे की सांगितलेलं काम लगेच ऐकतात. जसं की मी तुम्हाला सांगितलं व्हिडिओला लाईक करा, तर तुम्ही ऑबिडियंट असाल तर तुम्ही व्हिडिओला लाईक कराल. मी तुम्हाला सांगितलं व्हिडिओला शेअर करा, तुम्ही ऑबिडियंट असाल तर तुम्ही व्हिडिओला शेअर कराल आणि चॅनलला सबस्क्राईब पण कराल. करेक्ट. सो आय होप वोकॅबलरीचे व्हिडिओज तुम्ही एन्जॉय करत आहात. अँड आय एम व्हेरी हॅपी की महाराष्ट्राच्या बाहेरूनही काही विद्यार्थी हे व्हिडिओज पाहत आहेत. त्यांच्या कमेंट्स मला येत आहेत. काही विद्यार्थी मला टेलिग्रामवरती मेसेज करत आहेत. सो जर असे महाराष्ट्राच्या बाहेरचे जे विद्यार्थी आहेत, ज्यांना मराठी कळत नाही, दे ओनली नो हिंदी और इंग्लिश, असे जर विद्यार्थी वाढत असतील तर डेफिनेटली इथून पुढचे काही वोकॅबलरीचे व्हिडिओज असतील तर ते मी हिंदी आणि इंग्लिशमध्येच घेण्याचा प्रयत्न करेन. कारण महाराष्ट्रीयन विद्यार्थी हिंदी चांगल्या प्रकारे समजू शकतात, बट बाहेरच्या विद्यार्थ्यांना
बाहेरच्या विद्यार्थ्यांना मराठी तेवढी समजत नाही. सो जर ऑब्वियसली जर बाकी विद्यार्थ्यांना ते इझी वाटत असेल तर डेफिनेटली मी त्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करेन. त्याचबरोबर कंटेंटची क्वालिटी मी आणखी चांगली इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करत आहे. आय जस्ट होप की तुम्हाला हे व्हिडिओज खूप हेल्पफुल ठरत असतील आणि तुमची वोकॅब्लरी इम्प्रूव्ह होत असेल. आणि जर होत असेल तर जसं मी आधीच सांगितलं, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.